अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अस्तित्व रंगसाधक पुरस्कार 2026 यंदा सोलापूरच्या ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत, नाट्य, प्रायोगिक रंगभूमी आणि बालनाट्य क्षेत्रात गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी केलेल्या अष्टपैलू व उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सर्वोच्च सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण लोंढे यांनी दिली. अस्तित्व मेकर्स फाउंडेशन ही संस्था गेल्या 17 वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराचे यंदाचे हे 11वे वर्ष आहे. आजवर मुंबई, पुणे, वर्धा, छत्रपती संभाजीनगर तसेच गोवा राज्यातील नामवंत रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा सोलापूरच्या ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई काळे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने सोलापूरच्या नाट्यवर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. विद्याताई काळे यांचा गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ नाटकाच्या सर्वांगाने अभ्यास आणि सहभाग राहिला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने महाराष्ट्रभर सोलापूरच्या नाट्य परंपरेचा लौकिक वाढवला. केवळ अभिनयच नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. ही खरी कमाई खेळ मजेदार, नवे गोकुळ, बाळकोगंबा, सांकामे, सुंदर आमची वसुंधरा, हिमगौरी आणि 7 बुटके या प्रसिद्ध बालनाट्यांचे दिग्दर्शन करून त्यांनी शेकडो बालकलाकार घडवले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या निवड समितीमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी सुनील गुरव, रंगकर्मी अमोल धाबळे, ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी नारकर यांचा समावेश होता. हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. पुरस्कार घोषणेच्या वेळेस ॲडव्होकेट बसवराज सलगर, संजय सावंत, किरण लोंढे, सचिन जगताप, सागर देवकुळे, वैशाली बनसोडे, निरंजन राऊळ, ओंकार साठे, रोहित परदेशी, सोमनाथ लोखंडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात सोलापूरच्या नाट्यप्रेमी, रसिक, प्रेक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.